सर्वांना नमस्कार. तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे 64 भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. दुपारी 12:30 वाजता अर्जुनला तन्वीचा फोन आला आणि अर्जुननं थोडं चिंतित होऊन फोन घेतला. हिला जास्त त्रास तर होत नसेल ना असं त्याला वाटलं आणि झालंही तसंच होतं. तिला खूप ब्लडिंग होत होतं. थांबायचं नावच घेत नव्हतं. एकावर एक असे 7-8 पॅड तिनं चेंज केले. गेल्या 2-3 तासात तिला जागेवरून उठताही येत नव्हतं. ती हॅलो म्हणाली आणि तिचा खोल गेलेला आवाज ऐकून अर्जुन काळजीत पडला. ती म्हणाली, अर्जुन फार त्रास होतोय रे, ब्लडिंग खूप होतंय. आणि अर्जुन म्हणाला, आपण डॉक्टरांकडे जाऊया, थांब मी आलोच. आणि ती म्हणाली, नाही नको, संध्याकाळी जाऊया, तू तुझं काम सोडून नको येऊ. आणि अर्जुन जास्त काही न बोलता म्हणाला, ठीक आहे, काळजी घे. आणि तिनं फोन ठेवला आणि ती पुन्हा पोट धरून झोपली. खायची प्यायची इच्छा नव्हतीच तिला. आणि अर्जुन जागेवरून उठला. त्यानं अतुलला सांगून थेट घर गाठलं. तर ती पोटात पाय घेऊन अंगाचा मुटकुळा करून झोपली होती. तिचा चेहरा फार थकल्यासारखा वाटत होता. डोळेही खोल गेले होते आणि मनात म्हणाला, इतका त्रास होतोय हिला. आणि अर्जुननं तिला हात लावला. तशी ती उठली आणि त्याला पाहून आश्चर्यचकित होऊन म्हणाली, अरे तू का आलास? आणि अर्जुन तिच्या गालावर प्रेमाने हात फिरवून म्हणाला, खूप त्रास होतोय ना, चल आपण डॉक्टरांकडे जाऊया. आणि ती म्हणाली, संध्याकाळी गेलो असतो ना, तू का आलास तुझं काम सोडून? मग अर्जुन म्हणाला, वेडी आहेस का गं तू? तुला इतका त्रास होतोय आणि तुझी अशी इच्छा आहे की मी काम करत बसावं? माझं तरी लक्ष लागेल का कामात? आणि तुझ्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट मला काहीच नाही, कळलं? आणि ती ओठात थोडीशी हसली. तिच्या निस्तेज चेहऱ्यावर एक स्माईल आली त्याची काळजी पाहून. मग ती उठली आणि बाथरूममध्ये निघाली. आणि तिच्या पाठीमागे तिचा ड्रेस रक्ताने माखला होता. आणि हे पाहून अर्जुनला थोडं हॉरिबल वाटलं. किती सहन करतात ना या स्त्रिया, दर महिन्याला हा त्रास असतो त्यांना, हे त्याला आज कळत होतं. आणि तिला किती त्रास होतील याची कल्पना त्याला येत होती. आणि बाथरूममध्ये गेल्यावर तिच्या हे लक्षात आलं आणि ती ओशाळवाना चेहरा करून मनातच म्हणाली, ओ नो, अर्जुनने हे सगळं पाहिलं असेल का? काय वाटेल त्याला हे बघून? तो म्हणेल की मी व्यवस्थित काळजीही घेऊ शकत नाही. आणि ती दुसरा ड्रेस घालून बाहेर आली. तोपर्यंत त्यानं बेडवरची जुनी बेडशीट बदलून दुसरी बेडशीट अंथरली, कारण बेडशीटसुद्धा खराब झाली होती. आणि ते पाहून तर ती आणखीनच गिल्टी फील करत होती. आणि तो म्हणाला, तन्वी, खूप त्रास होतोय ना गं? मी पाहिलंय सगळं. आणि ती बारीक तोंड करून म्हणाली, सॉरी, तुला माझा राग येत असेल ना की मी ती असं म्हणणार इतक्यात त्यानं तिच्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाला, वेडी कुठली? अगं हजबंड वाईफ आहोत आपण दोघं. मग माझे सगळे त्रास तुला कळणार आणि तुझे सगळे त्रास मला कळायला नकोत का? मी तुझा हा त्रास वाटून तर घेऊ शकत नाही, पण तुला समजून तर घेऊ शकतो. आणि त्याचं हे बोलणं ऐकून तिला खूप बरं वाटलं. मग दोघेही एका गायनॅककडे गेले. तिचं चेकअप केलं आणि विचारलं की लग्न कधी झाले? आणि अर्जुन म्हणाला, 2 महिने होत आलेत आमच्या लग्नाला. मग याआधी इतका त्रास झाला होता का मागच्या वेळेस? आणि या प्रश्नाचं उत्तर त्याला माहीत नव्हतं. आणि तन्वी म्हणाली, नाही, आता पहिल्यांदाच हा त्रास तिला होत होता. आणि डॉक्टर थोड्या गालात हसायला लागल्या. आणि जास्त काळजी करण्याचं कारण नाही, या गोळ्या देते त्या घ्या आणि आराम करा, होईल नॉर्मल सगळं, असं त्या म्हणाल्या. आणि अर्जुन कधी नव्हते स्वतः तिच्या हातातून मेडिसिन चिट घेऊन मेडिकलमध्ये गेला. तन्वीला त्यानं गाडीतच बसवली. तिला फार आश्चर्य वाटत होतं की अर्जुन सर स्वतः मेडिकलमध्ये जात आहेत. नवरा म्हणून जी कामं त्यानं करायला हवी होती ती तो करत होता. आणि दोघेही आता घरी आले. तिनं काही खाल्लं नसणार हे त्याला माहीत होतं. त्यानंही दुपारचा लंच अजून केलाच नव्हता. मग दोघांनीही जेवण केलं. त्याने स्वतःच्या हाताने तिला जेवण भरवलं, औषध दिलं आणि बेडवरती झोपवली. आणि म्हणाला, आराम कर, अजिबात उठू नकोस, मी येतो, असं म्हणून तो उठला. तसा तिनं त्याचा हात पकडला आणि म्हणाली, नको ना जाऊ, थांब ना माझ्याजवळ. तिला आता त्याच्याजवळ राहावं असं वाटत होतं. मग तो हसून पुन्हा तिच्याजवळ खाली बसला. ऑफिसचे कपडे तसेच होते त्याच्या अंगावर, म्हणजे त्याला पुन्हा जायचं होतं ऑफिसला. काही वेळ तिचा हात हातात घेऊन बसला. मग थोड्या वेळाने म्हणाला, तन्वी, आय हॅव टू गो बेबी. आणि ती थोडी हसून म्हणाली, ओके. आता तिच्या वेदना कमी होत होत्या. त्यानं तिच्या कपाळावर किस केला आणि येतो म्हणून निघाला. तसं तिने पुन्हा त्याचा हात पकडला.
आणि अर्जुन नाईलाजाने म्हणाला, तन्वी प्लीज. आणि ती हसून म्हणाली, आय लव्ह यू स्वीट हार्ट. आणि त्याचा हात सोडला. मग अर्जुनही हसून म्हणाला, आय लव्ह यू सो मच डिअर, टेक केअर. मग तो पुन्हा ऑफिसला आला आणि अतुल म्हणाला, सर एनिथिंग सिरियस. आणि अर्जुन म्हणाला, यस, तिला खूप त्रास होत होता. नाव शी इज बेटर. असं म्हणून पुन्हा तो कामात गुंतला. आणि आता ऑफिस सुटलं. पण अर्जुन मीटिंगमध्ये होता. रात्रीचे 10:30 वाजले होते आणि अजून तो आला नव्हता. तन्वीला बरं वाटत होतं. तिच्या वेदनाही कमी झाल्या होत्या, पण ब्लडिंग चालूच होतं. आणि तिने त्याला फोन केला. नेहमीप्रमाणेच अतुलकडे फोन होता आणि अतुल म्हणाला, मॅडम सर मीटिंगमध्ये आहेत. आणि तिने फोन ठेवला. आणि अतुलही मनात म्हणाला, एव्हा ना मीटिंग संपायला हवी होती. आतापर्यंतची कोणतीच मीटिंग इतकी लांबली नव्हती. इतक्या वेळात 2-3 मीटिंग करायचे अर्जुन सर, पण आज एकच मीटिंग त्यानं ठेवली होती आणि तीही इतकी लांबली होती. काय चाललं असेल आत कुणास ठाऊक, असं अतुल मनात म्हणाला. आणि इतक्यात अर्जुन कोटाची बटणे काढत दरवाजा उघडून बाहेर आला. आणि तो फार रागात दिसत होता. त्यानं अतुलच्या दिशेने हात पुढे केला आणि अतुलने त्याच्या हातावर त्याचा फोन ठेवला. त्याने अतुलकडून फोन कलेक्ट केला आणि बास्टर्ड अशी एक सनसनीत शिवी हासडली. आणि इतक्यात त्याच्या पाठीमागून अपोजिट पार्टीचे मेंबर पळत आले. सॉरी सर, गिव्ह अस वन मोर चान्स प्लीज, असं म्हणून त्याची माफी मागत होते. ते दिलगिरी व्यक्त करत होते. पण अर्जुन सर तोपर्यंत लांब लांब पावले टाकत गाडीत बसले सुद्धा होते. आणि अतुलला तर काहीच कळत नव्हतं की काय झाले. अर्जुन सर इतके चिडले होते म्हणजे नक्कीच काहीतरी त्यांच्या मनाविरुद्ध झालं होतं. अपोजिट पार्टीकडून गंभीर चूक झाली असणार. अतुलला हे काही नवीन नव्हतं, कारण अर्जुन सरांकडे चुकीला माफी नव्हती. अर्जुन सरांना कधी कशावरून राग येईल हे सांगता येत नाही. आणि अतुल त्याच्याकडे पळत गेला आणि म्हणाला, व्हॉट हॅपन सर, तुम्ही काय इतके चिडले आहात. आणि अर्जुनने एक भुवई वर करून रागाने तीव्र आवाजात अतुलला जवळजवळ वॉर्निंग देतच सांगितलं, यापुढे या कंपनीशी आपण डील करणार नाही. यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाक, क्विक. आणि अतुल म्हणाला, ओके. अर्जुन खूप चिडला होता, त्यामुळे पुढे काहीही त्यानं विचारलं नाही, कारण तो आता त्याचा बॉस होता आणि अतुल एम्प्लॉई. उगीच अतुलवर अर्जुन भडकला असता. आणि अर्जुनने गाडी स्टार्ट करून अतुलकडे पाहिला आणि म्हणाला, गुड नाईट, सी यू टुमारो. असं म्हणून तो गेला सुद्धा. आणि ती अपोजिट पार्टी त्याच्याकडे आली आणि म्हणाली, प्लीज आमचं एकदा ऐकून तरी घ्या. अर्जुन सर तर काहीच नाही ऐकत. आणि अतुल म्हणाला, सॉरी, मी काहीच नाही करू शकत, कारण अर्जुन सरांचा निर्णय ऑलरेडी झाला आहे. नाव एक्सक्यूज मी. असं म्हणून अतुलही घरी गेला. आणि अर्जुन बेफाम गाडी चालवत होता. तो प्रचंड चिडला होता आणि त्यानं मोबाईलही पाहिला नाही. त्याच्या डोक्यात यावेळी दुसरं काहीच येत नव्हतं, फक्त राग आणि राग. आणि गाडी त्याच्या बंगल्यासमोर येऊन कधी थांबली हे त्यालाही कळलं नाही. तो घरात आला तर तन्वी किचनमध्ये होती. तिला वाटलं की त्याच्यासाठी काहीतरी करावं. जेवण सगळं मेडनेच बनवलं होतं, पण रोजची सवय तिला शांत बसू देत नव्हती. आणि हे पाहून तर तो आणखीनच चिडला. तो भडकला. त्यानं त्याची बॅग सोफ्यावर फेकली. तो हे विसरून गेला की तिचे पिरियड्स चालू आहेत. तिला रागवायला नको, पण नाही, तिनं माझं नाहीच ना ऐकलं. आराम कर म्हणालो तरी नाही ऐकलं, म्हणून तो चिडला. आणि तिथेच तिच्यावर जोरात ओरडला, तन्वी. आणि त्याच्या या वज्रपाताने मन लावून किचनमध्ये काहीतरी करणारी तन्वी हादरली. तन्वीच काय, अख्खं घर हादरलं. सगळे नोकर जागच्या जागी उभे राहिले आणि तिच्या हातातून भांड खाली पडलं. त्याचा हा रुद्र अवतार पाहून तन्वी घाबरली आणि तिच्या पोटात खड्डा पडला. काळीज जोरजोरात धडधडायला लागलं. आणि अर्जुन म्हणाला, तुला काहीच ऐकायचं नाही ना माझं? एकदा सांगितलेलं तुला कळत नाही? नुसती मनमानी करतेस. मी तुला सांगितलं होतं ना काहीही काम करायचं नाहीस म्हणून. आणि तन्वी खाली मान घालून तशीच अपराध्यासारखी उभी राहिली. आणि आता त्याने त्याचा मोर्चा नोकरांकडे वळवला आणि त्यांच्यावर वीज कडाडल्यासारखा कडाडला. एक ना एक मूर्ख आहेत. मॅडम काम करतात आणि तुम्ही काय करताय? आराम करण्याचा पगार देतो का मी तुम्हाला? टेल मी, गिव्ह मी अ आन्सर. आणि कोणीच काहीच बोलत नव्हतं. आणि काय बोलणार? बिचारे सगळे नोकर त्याचा ओरडा खात होते. तसं त्यांना सवय होती, पण आता तन्वी आल्यापासून अर्जुन थोडासा कमी चिडत होता.
त्याचा राग कमी झाला होता आणि सगळ्यांच्या जीवात जीव आला होता. पण आज पुन्हा हा धूमकेतू सगळ्यांवर कडाडला होता. त्यांचा काहीच दोष नव्हता खरं तर. आता ते घरच्या मालकिनीला कसे काय सांगू शकतात की तुम्ही किचनमध्ये येऊ नका? ती तिच्या मर्जीची मालकीन. तिला हवं तेव्हा हवं तिथं जाऊ शकते. आणि सगळ्यांना ताडताड बोलून अर्जुन बेडरूममध्ये निघून गेला. आणि रोजच्या नियमाप्रमाणे अर्जुन घरी आला की सगळ्यांनी घराच्या बाहेर जायचं. त्याप्रमाणे सगळे निघून गेले. आता घरात फक्त तन्वी आणि अर्जुन. आणि ती घाबरत घाबरत दबक्या पावलाने बेडरूममध्ये आत गेली आणि मनात म्हणत होती, काय झालं असेल अर्जुनला? तो का इतका चिडला? मी किचनमध्ये गेली म्हणून? का दुसरं काही कारण असेल? दुपारी तर किती प्रेमाने बोलत होता. त्याचा स्वभाव माहीत असूनही तिने त्याच्याशी लग्न केलं होतं. आणि हा धगधगता निखारा तिने पदरात बांधला होता. मग तिला त्याचे चटके बसणारच ना. जसे आता बसत होते. आणि तन्वीच्या डोळ्यात पाणी आलं. अश्रू जमा झाले आणि तिच्याही नकळत ते गालांवरून ओघळले. या दिवसात स्त्रियांचं मन हळवं असतं. पण अर्जुन सरांना हे कसं कळणार? नवीन नवीन लग्न आणि सगळेच अनुभव नवे होते त्यांच्यासाठी. प्रत्येक गोष्ट ते चुकत चुकत शिकत होते. मुलींचं मन जाणून घेण्याच्या बाबतीत तन्वी म्हणते तसे ते थोडे नाही जास्तच बुद्धू होते. त्यालाही तन्वीची काळजी होती. म्हणूनच तर दुपारी तो धावत पळत आला होता. पण त्याची डील आज कॅन्सल झाली होती आणि कधी नव्हे ते अपयश आल्यामुळे तो चिडला होता. अर्जुनला हारणं कधीच पसंत नव्हतं, मग ते कोणामुळे का असेना. आणि त्याचा सगळा राग तो अशा प्रकारे काढत होता. आता तो बाथरूममध्ये होता. त्यानं त्याचं ब्लेझर, शर्ट, पॅन्ट, टाय, वॉलेट, घड्याळ सगळं बेडवर फेकलं होतं रागातच, अस्ताव्यस्त. आणि तन्वी गुपचूप डोळ्यातलं पाणी पुसत पुसत ते सगळं उचलत होती. आणि अर्जुन बराच वेळ बाथरूममध्ये होता. त्यानं शॉवर ऑन केला आणि त्याखाली तो उभा राहिला. आणि थंडगार पाणी त्यानं डोक्यावर घेतलं. आणि त्याचा तापलेला मेंदू हळूहळू शांत झाला. आणि त्याला त्याची चूक समजली. आणि खूप गिल्टी वाटून म्हणाला, ओ गॉड, हे मी काय करून बसलो? शिट, हाऊ नॉनसेन्स यू अर्जुन. तू किती मूर्ख आहेस अर्जुन, असं म्हणून स्वतःला दोष देत होता. आणि त्यानं जोरात एक बुक्की भिंतीवर मारली आणि पटकन टॉवेल लावून बाहेर आला. डोक्यावरचे केस तसेच भिजलेले ओले होते. ते त्यानं पुसलेही नव्हते. त्यातून अजूनही पाणी पडत होतं. आणि तो बाहेर आला तर डोळे पुसत पुसत त्याच्या सर्व वस्तू कपाटात जागेवर ठेवणारी तन्वी त्याला दिसली. आणि त्याने नाराज होऊन खाली मान घातली. तन्वीचं तोंड कपाटाकडे होतं आणि ती डोळे पुसत होती. आणि अर्जुनने फार गिल्टी वाटून पाठीमागून तिला मिठी मारली. तसं तिने त्याच्या पोटात कोपराने एक जोरात गुद्दा मारला आणि अर्जुन ओरडला, आऊच. आणि त्यानं पुन्हा तिला मिठी मारली आणि म्हणाला, सॉरी डिअर, व्हेरी व्हेरी सॉरी, प्लीज माफ कर. आणि आता तर तन्वी आणखीन जास्त रडायला लागली. मोठ्या मोठ्याने हमसून हमसून इतका वेळ दाबून ठेवलेला हुंदका तिने आता मोकळा केला. कारण तिला रडताना पाहून तो पुन्हा चिडला तर, असं तिला वाटलं होतं. म्हणून तर फक्त डोळ्यातून पाणी काढत होती. पण आता त्याची स्वारी ऐकून तिच्या अश्रूंचा बांध फुटला. आणि त्याने तिला स्वतःकडे वळवली, बेडवर बसवली, तिला मिठीत घेतलं. ती अजूनही रडतच होती. आणि तो तिचे अश्रू पुसत होता आणि म्हणत होता, तन्वी, माफ कर ना, झाली माझी चूक, पुन्हा असं नाही होणार, प्लीज. असं म्हणून तिचा हात पकडला त्यानं आणि त्याच्या गालावर चापट मारत म्हणाला, तू मार हवं तर मला, पण रडू नको ना, तुला त्रास होईल अजून. आणि ती मनात म्हणत होती, आधी कसंही हवं तसं बोलायचं, विनाकारण चिडायचं. माझी इतकी मोठी चूक झाली होती का सगळ्यांदेखत असं ओरडायला? या पिसाळलेल्या धूमकेतूला अजिबात माफ करणार नाही मी. तिनं त्याच्या हातातून तिचा हात सोडवून घेतला आणि तन्वी काहीच न बोलता तिथून निघून जाऊ लागली. पण अर्जुन तिला आता सोडत नव्हता. त्यानं पुन्हा तिच्या हाताला पकडलं आणि त्याच्या मांडीवर बसवली आणि म्हणाला, सॉरी ग डार्लिंग, चूक झाली. आता काय करू म्हणजे तू मला माफ करशील? आणि तन्वी रागात म्हणाली, काही गरज नाही काही करायची, आधी सोड मला. असं म्हणून तिनं त्याच्या पोटात पुन्हा एकदा एक जोरात गुद्दा मारला आणि त्याची तिच्या भोवतीची मिठी सैल झाली. ती उठली आणि तिच्या जागेवर जाऊन ब्लँकेट अंगावर घेऊन झोपली. आणि अर्जुन हताश झाला. तिचं रागावणं साहजिकच होतं. असं कोण करतं का मिस्टर अर्जुन? तुम्ही पण मूर्ख आहात, एक नंबरचे डफर. कुठलाही राग कुठेही काढता, तेही बायकोवर.
आता ही वाघीण काही केल्या ऐकायची नाही, असं तो स्वतःलाच म्हणाला. आणि तिला विनवत म्हणाला, तन्वी, आय एम हंग्री, मला खूप भूक लागली. आणि तन्वी म्हणाली, जेवण तयार आहे, गुपचूप खा, नाहीतर खड्ड्यात जा. आणि हे शब्द ऐकून त्याने दाट ओठ खाल्ले आणि मनात म्हणाला, पुन्हा अशी बोलली ही. आता ही चिडली आहे आणि चूक माझी आहे म्हणून ऐकून घेतोय, नाही तर हिला दाखवलंच असतं. आणि मग पुन्हा म्हणाला, तन्वी, तुला औषध घ्यायचे आहेत, चल ना जेवण करू. आणि तन्वी म्हणाली, पोट भरलं आहे माझं, अगदी पोटभर ओरडा खाल्लाय मी माझ्या नवऱ्याचा, तोही विनाकारण, आता मला भूक नाही. आणि अर्जुन म्हणाला, तन्वी, तुझ्या अंथरुणात पाल सोडीन आम्ही. आणि तन्वी म्हणाली, तू करूनच बघ तसं, मी बेडरूम सोडून जाईन. अभि यहाँ बराबर की टक्कर हो रही थी, शेरास सव्वा शेर, तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना, अशी गत. मग अर्जुन शेवटचा पर्याय म्हणून तिच्याकडे बघून म्हणाला, तन्वी, हवं तर मी उठ्या बशा काढतो ग, पण माफ कर ना. आणि ती म्हणाली, काढ, आय डोंट केअर. आणि त्यानं तिच्या तोंडावरचं ब्लँकेट काढून फेकून दिलं. तिच्याजवळ जाऊन उठाबशा काढू लागला. 1, 2 असा तो काउंट करत होता आणि तन्वी मात्र डोळे मिटून बसली होती. आता त्यानं 30पर्यंत काउंट केल्या आणि तो थकला होता. तरीसुद्धा 31, 32 असा थकून तो म्हणत होता. आणि आता हळूहळू तन्वी मॅडमचा राग निवळत चालला होता. त्यांनी हळूच एक डोळा उघडला आणि त्याच्याकडे पाहिलं तर तो खरंच उठाबशा काढत होता आणि दमून गेला होता. आणि तन्वी मनातच म्हणाली, इतक्यात थकलास का? निदान 100 होईपर्यंत तरी मी तुझ्याशी बोलणार नाही. आणि 40वी उठाबशी काढण्यासाठी तो खाली वाकला आणि उभा राहिला. तसा त्याचा कमरेचा टॉवेल फिटला आणि जमिनीवर सरळ पडला. त्यानं आता काहीच घातलं नव्हतं आतमध्ये. आणि अर्जुनने लाजून त्याचे दोन्ही हात त्याच्या मांडीच्या मध्ये ठेवले आणि हळूच त्याच्याकडे पाहणाऱ्या तन्वीने ते पाहिलं आणि खूप खूप मोठ्याने हसायला लागली. आणि तिने लाजून तिचे डोळे दोन्ही हातांनी झाकून घेतले. आणि अर्जुनने लाजून पटकन टॉवेल उचलला आणि पुन्हा कमरेभोवती गुंडाळला. आणि आता तोही हसत होता. आणि तो तिच्याजवळ जात म्हणाला, केलंस की नाही माप? आता पाय दुखायला लागले माझे उठाबशा काढून. आणि तन्वी हसत हसत म्हणाली, पण मी कुठे तुला असं कर म्हणाले? तू तुझ्या मर्जीने हे करतोय ना, मग तूच स्वतः बंद कर ना. आणि अर्जुन म्हणाला, किती हट्टी आहे ग तू. असं म्हणून तो बेडवर चढला आणि हट्टाने म्हणाला, ठीक आहे, मग माझंही ऐक. जोपर्यंत तू मला माफ करत नाहीस तोपर्यंत मी कपडे घालणार नाही, अगदी टॉवेलही लावणार नाही. असं म्हणून त्यानं त्याचा टॉवेल काढून पुन्हा तिच्या अंगावर फेकला. आणि तिने पुन्हा, शी अर्जुन, वेडा आहेस का तू, असं म्हणून डोळे मिटून घेतले. आणि अर्जुन तिच्या डोळ्यावरचे हात दूर करण्यासाठी प्रयत्न करत होता आणि मध्येच तिला गुदगुल्या करत होता, जेणेकरून तिने डोळे उघडावे. आणि ती डोळे झाकूनच म्हणत होती, अर्जुन प्लीज सोड मला, तू आधी टॉवेल गुंडाळून घे बरं, किती नालायक आहेस रे तू. आणि अर्जुन तिला विचारत होता, आधी तू मला माफ केले की नाही ते सांग, नाहीतर मी टॉवेल लावणार नाही. आणि त्यानं तिला अजून जास्त गुदगुल्या केल्या. आणि शेवटी ती हसून हसून थकली आणि म्हणालीच, ओके ओके, केलं मी तुला माफ, आता खुश, आता लाव बरं टॉवेल. आणि अर्जुन म्हणाला, आत्ताच नाही, तू आधी डोळे उघड आणि माझ्याकडे बघून सांग की तू मला माफ केलं. आणि ती म्हणाली, मला लाज वाटते, तू टॉवेल लाव ना. आणि त्याने तिच्या अंगावरचा टॉवेल घेऊन म्हणाला, हा घे, गुंडाळला मी टॉवेल, आता उघड डोळे. आणि तिने डोळे उघडले तर चावट अर्जुनने टॉवेल गुंडाळून घेतला नव्हता. आणि तिने पुन्हा त्याला तसाच उघडा पाहिला. आणि ती खूप लाजत त्याच्या मिठीत शिरली आणि लाडात येऊन म्हणाली हसतच, अर्जुन यू रास्कल, किती दुष्ट आहेस रे तू, नॉटी बॉय. आणि अर्जुनने तिला तशीच घट्ट मिठीत दाबली आणि म्हणाला, अँड यू माय नॉटी गर्ल. असं म्हणून त्यानं तिला मिठीतून बाजूला केली आणि टॉवेल गुंडाळून घेतलं. आणि तिथेच दोन्ही कान त्याच्या हाताने पकडून म्हणाला, तन्वी, अगेन सॉरी. आणि थोड्या वेळापूर्वी पिसाळलेल्या अर्जुन सरांचा हा खट्याळपणा पाहून तन्वी खूप खूप हसायला लागली.